स्वागत 3 षटकांची लढत असेल. जा मनीष आपण 3 ओव्हरची लढत असेल आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत मनीष कोळेकर यांना. ताप्रसिद्धी पाले संघ देखील स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आणि संध्याकाळी त्यांचा देखील मॅच असेल. पण आत्ताचा मॅच भरपूर चांगला. एका बाजूला टीम गावदेवी काकोळे आणि त्याच्या अंगेत तेवढाच मोठा ताकदवर संघ अर्थातच टीम स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाडा टीम. सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी सरपंच चषक 2025 पर्व. मित्रांनो, आज सुपर संडे मेगा फिनाले आपण पाहतो आणि भरपूर चांगल्या लढती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. ऑनलाईन देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे स्पर्धा कव्हर केली जाते. जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक स्वागत. सलामी जोडी योगेश मात्रे आणि राजेश मात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं खूप चांगली बॅटिंग राहिली ती. खास करून योगेश मात्रेने इम्प्रेस केलं. लगातारचे मोठे फटके आपण त्याच्या बॅटमध्ये पाहिले आणि त्याला तितकीच चांगली साथ देखील दिली. तो राजेश मात्रे नॉस्ट्रेगनवरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक राहुल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं पॉवर पेस असेल. 2 खेळाडू बाउंड्री लाईन लगत असतील. मिड विकेट आणि लॉंग ऑफ लाईक खेळाडू असेल. शॉर्ट मिड ऑफ त्यानंतर शॉर्ट मिड विकेट आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅच शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट लेग खेळाडू शॉर्ट पॉईंट लेग खेळाडू त्याचबरोबर शॉर्ट कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला चेंडू क्रॉस द लाईन सफल झाले. ऑप्शनच्या बाहेर निघाले. जागा बनवली आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. पहिला चौकार भुग्याच्या बॅटमधनं. चौकाराने खातकुले झालं टीम स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाडा टीमचा आणि योगेश मात्रेचा. 4 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल तयार. पुढचा बॉल यावेळेस फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये खेळाडू उपस्थित. मिड विकेटला टिपली झेल. जसा झेल पकडला तसा योगेश मात्रेने कपाळावरती हात दिला कारण हा बॉल त्याला बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा होता. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन टीम जय बोले मात्रेपाडाला लागणारा पहिला धक्का. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उंची फार कमी होती चेंडूमध्ये. त्याचबरोबर एलिव्हेशन नाही मिळालं आणि फटका पसरा मिड विकेटला. योगेश मात्रेची गोल्डन विकेट या ओव्हरमध्ये राहुलनं कॅरी केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर विकेट मिळाली. प्रत्युत्तर दिलं गोलंदाज राहुलनं. नवीन खेळाडू जय बोले मात्रेपाडा टीमचा सिनियर खेळाडू पुराणा चावल ज्याला म्हटलं जातं. अनुभवाची शिदुरी त्याच्याकडे आहे. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय कृष्णा मात्रे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू चांगला आहे. थोडेसे डग झाले होते परंतु पाहावं लागेल. पंच मनीष कोळेकर सांगतात की ऑप्शनच्या बाहेर होणार चेंडू गेलाय. व्हाईट बॉल. रनसंख्या धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 5 आकड्यावरती. कारण चेंडू ऑप्शनच्या बाहेरून गेलाय पंच सांगतायत. बीमरसाठी फक्त तुमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध असेल अन्यथा कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाहीये. टीमची टोटल 5 धावा स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ कृष्णा मात्रे ऑन स्ट्राईक. चांगला फटका. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये चेंडू पाठवले लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. कृष्णा मात्रेच्या बॅटमधनं पहिला तडाखा षटकार.
उपस्थित. चेंडूला पुन्हा एकदा उंची फार गाठली आणि यावेळेस मात्र अजून एक झेल कॅरी केला. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला विश्वनाथ. वेल जस्ट वेल कॅच. टीम जय बोले मात्रे पडायला लागणारा दुसरा धक्का. फटका चांगला परंतु हवेमध्ये होता आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटला. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत रन्स मिळाले. एकूण 2 ओव्हरची होती समाप्ती. पहिले षटक कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बोले मात्रेपाडा टीम पोहोचली 2 गडी बाद 14 या आकड्यावरती. आणि काकोली टीम आपण स्पीडअप करून खेळायची की सूचना असतील. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. सुखदेवजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर आशिषजी पाटील साहेब देखील असतील कोळीगावचे. त्यांचं देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. जसा वेळ मिळेल तसं आपण शुभ सन्मान करणार आहोत. कारण की विद्यमान सामना देखील सुरू आहे. नरेश सुखदेवजी भोईर इथे भोईर लिहिल्या हरकत नाही. सुखदेवजी पाटील साहेब असतील त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. चेतन येतो दुसरं षटक. सन्माननीय अनिलजी चिकनकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. आणि पुढचे सन्मान आपण ओव्हर समाप्त झाल्यानंतर करू कारण मॅच सुरू आहे. राऊंड द विकेट. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. व्हेरी गुड फिल्डिंग. अंतिम मोमेंटला चेंडूला अडवलाय आणि एकूण रन्स या ठिकाणी एकवटल्या. तीन धावा पंच आणि 3 धावफलक पुढे सरकेल. एकूण स्कोर 17 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. तर सन्माननीय अनिलजी चिकनकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. पुन्हा एकदा पुढचा बॉल. राऊंड द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट केला. पडल्यानंतर चेंडू डीप राहिला. वेगाने देखील आला आणि फलंदाज राजेशला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं सध्या तरी सुरू आहे. चांगली गोलंदाजी सुरुवात केली आहे गोलंदाज चेतननं. टॉस झाला होता. चेंडू गॅप मध्ये असेल. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सीमा पार आलाय. राजेश मात्रेच्या बॅटमन चौकार. बरोबर धावफलक पुढे सरकेल. 21 21 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाडा टीम. 3 चेंडू 7 धावा खर्च करतो या ओव्हरमध्ये. आतापर्यंत
गोलंदाज चेतन. राजेश म्हात्रे विस्फोटक खेळाडू आहे. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू यशच्या वरून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल या ठिकाणी फलंदाजावरती दबाव वाढवेल आणि धावसंख्येला ब्रेक देखील लावेल. पांडुरंगजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमची टोटल 21. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. चांगला चेंडू खेळामध्ये गुड लेंथवरती पडल्यानंतर चेंडू आतमधून बाहेर निघाला. डॉट बॉलची समाप्ती. राजेश म्हात्रे सारख्या एक विस्फोटक खेळाडूच्या अगेन्स्ट या ठिकाणी नौका खेळाडू चेतन चांगली गोलंदाजी करतोय. सलगचे 2 चेंडू डॉट फेकलेत आणि आता या ओव्हरमध्ये कमबॅक झालाय. स्थगित धावसंख्या 21. लॉस ऑफ 2 विकेट. आता एकूण षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू आणि फक्त 7 धावा आल्यात. अंतिम बॉल. फटका चांगला. उंची जास्त लांबी कमी. खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा फटका बसलाय. अजून एक झेल कॅरी केली. तिसरी झेल टिपली विश्वनाथनं त्याच ठिकाणी आणि टीम जय बोले म्हात्रे पाडायला लागणारा तिसरा धक्का. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची टोटल 21. लॉस ऑफ 3 विकेट. शुभ सन्मान. नरेश ठाकरे आमचे स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार. त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आज शुभ सन्मान होत असताना त्याचबरोबर अंकुशजी म्हात्रे देखील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकुशजी म्हात्रे त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अंकुशजी म्हात्रे यांचा देखील आपण शुभ सन्मान करावा. चला नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अंतिम षटक देत ओव्हरचा बाळू असेल. बाळू कोळेकर एक चांगला गोलंदाज आहे. नेहमी त्यानं संघासाठी तारणहार तो बनलेला आहे. अनेक सारे क्लोज काउंटचे सामने त्यानं खेचून काढलेले आहेत आणि तोच बाळू देत ओव्हरमध्ये आलाय. पहिला चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन. गती कमी होती पहिल्याच बॉलवरती. लॉंग ऑफला खेळून काढलेला स्ट्रोक अल्पेश म्हात्रे होते आणि रन्स मिळाली 1. टीमची टोटल सिंगलने पुढे सगळी 22 या आकडेवरती. मच्छिंद्र म्हात्रे नवीन खेळाडू आलाय. ताकद भरपूर या खेळाडूकडे. नेहमीच मोठमोठे षटकार ठोकलेत. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवलेत. तोच खेळाडू मच्छिंद्र म्हात्रे स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल आणि आउटसाइड ऑप्शन. पंच मनीष कोळेकर सांगतात व्हाईट बॉल. धावसंख्या सिंगल बरोबर 23 या आकड्यावरती पोहोचली. 3 षटकांची लढत आहे. सुरुवातीला बॅटिंग करायचा थोडीशी नाजूक स्थिती जरूर पाहिली आपण म्हात्रेपाड्याची, परंतु अजूनही संघर्ष सुरू आहे धावांसाठी. यावेळेचा फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आणि चौथ्यांदा 4 झेल त्या ठिकाणी कॅरी केल्यात विश्वनाथनं. जणू काय शाहरुख का लवचिंबक लावले हाताला आणि लगातार कॅचेस टिपल्या जातात. अजून एक धक्का म्हात्रेपाडा संघाला. सन्मान करूया आपण. पांडुरंगजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजसेवक पालीचे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान होतोय. तर आमचे पालेगावचे विकास मस्कर आणि योगेश तळवी यांचं देखील आगमन झाले. आपण देखील या आपलं देखील सरपंच चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पोहोचलाय. थोडीशी नाजूक स्थिती. रन्स येत नाहीयेत. विकेट देखील येत आहेत आणि चांगली गोलंदाजी या डेट ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळते. बाळू कोळेकरच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 23.
बालू तयार, पुन्हा एकदा पुढचा बॉल षटकातील. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फक्त दिशा दिली चेंडूला. व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते प्रीतम. एकच धाव इथे मिळाली. धावसंख्या 24 धावा स्कोरबोर्डवरती. अंतिम षटकातील आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अल्पेश मात्रेकडनं फार अपेक्षा आहेत. या 3 चेंडूमध्ये एकाच 2 मोठे फटके देखील मारले तरी देखील फायटिंग टोटल स्कोरपर्यंत पोहोचेल टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा. मिडल ऑर्डरमध्ये नेहमीच त्यांना आपल्या टीमसाठी मोठे फटके ठोकलेत. तोच अल्पेश स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला बाळू कोळेकर पुन्हा एकदा तयार. यॉर्करचा प्रयास, चांगला चेंडू ऑन साईडला लॉंगॉनला खेळलेत. खेळाडू उपस्थित, पैकी देखील आले. धावाची संधी आणि विकेट डोक्यामध्ये. फलंदाज बाद. अल्पेश म्हात्रेची गोल्डन विकेट कॅरी. सांघिक यश टीम गावदेवी काकोळे संघाला. समोर खेळले, फटका चांगला. वी शेप मध्ये खेळाडू उपस्थित, प्रयत्न केलेत आणि 2 धावा कंप्लीट. टीसीचा प्रयत्न 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. तर किरण मात्र या ठिकाणी बॅटिंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी संपूर्ण पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि त्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल मॅच समाप्त झाल्यानंतर. शेवटचा बॉल षटकातील. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 षटक कंप्लीट आणि जय बोले म्हात्रेपाडा टीमला रोखलंय. 27 धावसंख्येवरती 28 धावेचं लक्ष असेल गावदेवी काकोळे संघासमोर. चला टीम कोळेगाव टॉससाठी या आणि मोठी देसाई टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. मोठी देसाई आणि कोळेगाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जाऊया आपण तोपर्यंत डीजे मास्टरकडे. समाज या स्पर्धेचा काकोले टीम जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज.
तर विकास मस्कर यांचा शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि योगेश दळवी यांचा देखील शुभ सन्मान आपण करायचा आहे। टॉस साठी आलेत कॅप्टन दोन्ही टीमचे शाहरुख टॉस करायचा आहे। तो थैंक यू सो मच दोस्तों, बहुत बहुत शुक्रिया। चलते हैं मैदान के अंदर, फिर से एक बार सभी का स्वागत। सरपंच ट्रॉफी में मैं सोनू बांगर आपका स्वागत करता हूं। मुकाबला चल रहा है मैदान का सेकंड राउंड का पहला मुकाबला। एक तरफ टीम राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपड़ा और उनको फाइट दे रही इस मुकाबले में गांव देवी क्रिकेट टीम काकोले। पहले बल्लेबाजी की मात्रेपड़ा टीम ने और बल्लेबाजी करते हुए 27 रन बनाए, 28 रन का टारगेट रखा। वही टारगेट लेकर सलामी जोड़ी पहुंच चुकी है। एक तरफ बल्लेबाज श्याम तो दूसरी तरफ प्रीतम। गेंदबाजी के ऊपर रफ्तार के सौदागर होंगे। मलंगड़ एक्सप्रेस से नाम से जाने जाते खिलाड़ी योगेश मात्रे तैयार होते हुए पहला ओवर लेकर। दोनों टीम को शुभकामनाएं। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। गेम ऑन, सेकेंड इनिंग, पहला बॉल। पहली गेंद ऑप्शन के ऊपर से शपल हुए क्रॉस लाइन से खेला, याद दिलाई मनीष कोड़ेकर की गेंद को सीधा भेजा बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर 6 रन। योगेश मात्रे काफी रफ्तार भरी गेंद थी और सीप गति का इस्तेमाल किया, 6 रन बटोरे। और एक अच्छी गेंद इस बार काफी तेजी से आई थी। गुडले स्पॉट के ऊपर पड़ने के बाद उछालती भी गेंद आती भी विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति। कदमों का इस्तेमाल भी किया था शाम ने। रन संख्या 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। ये फिर से एक बार पीछे खेलने की कोशिश, इस बार बल्लेबाज आउट। बल्लेबाज के पारिकांत, रफ्तार भरी गेंद थी, विकेट का पतन, मिलती सफलता पहली गेंदबाज को लगता हुआ टीम काकोले को यह पहला झटका। जय बोले मात्रेपड़ा टीम आपको फील्डिंग सजानी जल्द से जल्द, क्योंकि बल्लेबाज पहुंच चुके हैं मैदान के अंदर। राम कोड़ेकर, विकेट का पतन होता वहां पीछे खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद विकेट के ऊपर जा गिरी। रफ्तार बहुत है इस गेंदबाज के पास। अंपायर हिट विकेट, यस, रतन महानकर बताते हुए कि हिट विकेट हो चुके हैं। तो नए खिलाड़ी राम को लेकर आते हुए शाम गए और राम आए। रन संख्या 6 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर अगली गेंद। इस बार भी टॉपेज और यहां से मौका था, मौके को गवाया। ये पहली गलती की जय बोले मात्रेपड़ा टीम ने। काफी नाराज होते हुए गेंदबाज योगेश मात्रे जानते थे आसानी से कैच हो सकता था। कैचेस विन द मैचेस। इस बार कैच ड्रॉप और रन संख्या 1 की मदद से 7 के ऊपर। जीत के लिए 28 का लक्ष्य है। अब यहां से बनाने 21 की आवश्यकता, 21 रन की आवश्यकता। मुकाबला बहुत बड़ा और 2 बड़ी टीमें, एक तरफ जय बोले मात्रेपड़ा, दूसरी तरफ गांव देवी काकोले। प्रतियोगिता भी उतनी बड़ी। सरपंच ट्रॉफी 2025 आप एंजॉय कर रहे हैं। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए योगेश मात्रे। सेकंड पे पर बल्लेबाज होंगे प्रीतम ऑन स्ट्राइक। सामने खेलते हुए शॉट अच्छा है, अलम द कारपेट, एक्स्ट्रा कवर की दिशा में। खराब फील्डिंग, लेजी क्रिकेट, ये गलती कर रहे खिलाड़ी। और यहां से मौका मिल रहा है गांव देवी काकोले टीम को। जहां पर 1 रन बन सकती थी वहां से 2 रन बन चुके हैं। कृष्णा मात्रे वहां पर थे, काफी कम गलतियां करते, लेकिन आज यहां से गलती हुई, उसी का फायदा मिला काकोले टीम को। रन संख्या पहुंची मैदान के अंदर स्कोर कार्ड के ऊपर 9 के ऊपर। 9 रन, अब 19 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। ओवर की बात करेंगे तो आखिरी गेंद इस ओवर की शेष। ये देखिए हल्के हाथों से खेलते हुए प्रीतम जानते हैं आने वाले ओवर भी अभी शेष है, इसलिए ज्यादा जल्दबाजी नहीं कर रहे। सिंगल आई, ओवर की भी समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 10 रन। अब यहां से बचे भी
12 गेंदे, जीत के लिए 18 की आवश्यकता। डीजे दोस्तों, कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को, कौन सी टीम आगे पहुंचेगी और कौन सी टीम घर का रास्ता तय करेगी। जीत का जश्न कौन सी टीम मनाएगी इस मैदान के ऊपर और हार का मातम कौन सी टीम मनाएगी। 12 गेंदे 18 की आवश्यकता। नए गेंदबाजों के दूसरा ओवर लेकर राजेश मात्रे, अच्छे गेंदबाज है, वेरिएशन बहुत है इस खिलाड़ी के पास, हमेशा हर एक गेंद अलग तरह की डालते हैं और वही आप गेंदबाजी के लिए तैयार होते हुए स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे प्रीतम। चलिए वक्त नहीं लेना है राजेश, थोड़ा सा वार्म अप करते हुए। 12 गेंदे 18 का समीकरण, मुकाबला बड़ा, प्रतियोगिता बड़ी, मजा आ रहा है इस मुकाबले में। दर्शक भी काफी भारी तादाद में आते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। पहले गेंद इस ओवर की, सामने खेलने की कोशिश, नीचे लगती हुई बल्ले के, एक रन यहां से कंप्लीट। रन संख्या 11 के ऊपर। अब 11 गेंदे और 17 की आवश्यकता है। तो राम बिल्कुल दोनों स्थान से खेलते हैं, दाएं और बाएं दोनों से खेलते हो, जैसे भी कि बबलू पाटिल खेलते हैं, उसके बाद में मोटा गांव के बिल्कुल नीलेश मात्रे खेलते हैं, वैसे ये खिलाड़ी भी खेल सकते हैं दोनों तरफ से। बाएं से भी बल्लेबाजी करते हैं, दाएं से भी कर सकते हैं। फील्डिंग में परिवर्तन, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, ऑन साइड में मिड विकेट पे कृष्णा होंगे, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद योगेश मात्रे, ऑफ साइड में देखा जाए लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद। ज्यादा वक्त ले रहे टीम मात्रे पड़ा। इस ओवर की अगली गेंद, राइट आर्म राउंड द विकेट, शॉट अच्छा, इस बार खिलाड़ी मौजूद, सिर्फ दर्शक की भूमिका निभाएंगे। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी 6 रन। चाहिए 11 की आवश्यकता। रन संख्या पहुंची 17 के ऊपर। चलिए टीम खुला करते हुए हमारे बिल्कुल महेश, और 500 का इनाम आता हुआ छक्के के लिए, बिल्कुल 500 का इनाम, और यदि चौका भी लगाते हैं तब भी 500 का इनाम होगा। एक रन यहां से कंप्लीट। रन संख्या 18 के ऊपर, काफी तेजी से बढ़ता हुआ स्कोर। अब जीत के लिए चाहिए 10 रन की आवश्यकता। 9 गेंदे 10 का समीकरण। धीरे धीरे जीत की तरफ बढ़ती भी टीम गांवदेवी काकोले, और अब यहां से दबाव में होगा गेंदबाज राजेश मात्रे। कमबैक करना होगा, विकेट लेनी होगी, डॉट गेंदे डालनी होगी राजेश को अपनी टीम के लिए। ये फुल टॉस गेंद थी, पीछे खेलते हुए फील्डर पहुंचे, तब तक यहां से बना 1 रन और सिंगल आती भी। रन संख्या 19 रन। अब 9 रन की आवश्यकता। गेंदे बची है ओवर की 2, यानी कि टोटल 8 गेंदे और 9 रन का समीकरण। राम कोलेकर साइकिल के ऊपर होंगे, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, तेज हवाएं चलती हुई और हवा का फायदा उठाते हुए अपनी टीम के लिए छक्का भी लगाया था। ये देखिए पीछे खिलाड़ी मौजूद, आवश्यकता नहीं थी और विकेट यहां पर गवाई। बल्लेबाज के पारी का अंत। राम कोलेकर बैक टू द डगआउट। अब 7 गेंदे 9 की आवश्यकता। यहां से राम कोलेकर ने गलती की है। आप साइड में मौका था, यदि ऑन साइड में खेलते तो गेंद आसानी से कनेक्ट होती तो बाहर जा सकती थी, लेकिन यहां पर कलात्मक स्ट्रोक दिखाने की कोशिश की और अपनी विकेट गंवाई राम कोलेकर ने। अब 7 गेंदे 9 का समीकरण।
विकेट आते भी मैंने पहले कहा दोस्तों बिल्कुल विकेट आनी चाहिए। डॉट गेंदों की सख्त से सख्त जरूरत है टीम स्वर्गीय राम मात्र प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाड़ा को। आखिरी ओवर तक की मुकाबला जरूर पहुंचेगा दोस्तों, मैदान में मजा आएगा इस मुकाबले में। नए बल्लेबाज सचिन, नाम है सचिन लेकिन जर्सी नंबर रोहित शर्मा 45। विकेट और एक विकेट मैदान से बाहर। ये वापसी की राजेश मात्रे ने, टीम मात्रेपाड़ा ने। अब 6 गेंदे जीत के लिए चाहिए, 9 रन की आवश्यकता। बल्लेबाज के पारी गेंद कप्तान ने भरोसा रखा है, क्या भरोसे को कायम रखेंगे, मुकाबला जीत करेंगे। क्योंकि शाहरुख हम हमेशा कहते हैं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। और लोग आज भी पूछते हैं 275 को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता। कप्तान ने हो भरोसा रखा है गेंदबाज प्रतीक मात्रे के ऊपर, भरोसा कायम रखेंगे, मुकाबला जीत करेंगे अपनी टीम को। कि दूसरी तरफ सलामी बल्लेबाज प्रीतम अब भी मैदान के अंदर मौजूद है, क्या जीत दिला पाएंगे अपनी टीम को। 6 गेंदे 9 का समीकरण, मजा आ रहा है इस मुकाबले में। कश्मकश करा हुआ है मैदान और उतना ही बड़ा मुकाबला मैदान के अंदर। पहली गेंद अच्छी डिलीवरी, वाइड यॉर्कर का प्रयास सफल ठहरते हुए डॉट गेंद की समाप्ति। चलिए डॉट गेंद हुई रतन मानेरकर, यस डॉट गेंद। 5 गेंदे 9 रन की आवश्यकता। पांच गेंदे 9 की आवश्यकता, एकांत बड़ी हिट की तलाश में बल्लेबाज। और ये देखिए और एक विकेट मैदान से बाहर। अब मुकाबले में वापसी, मात्रेपाड़ा टीम की 4 गेंदे 9 की आवश्यकता। डॉट आती भी, अब यहां से 4 गेंदे 9 का समीकरण। नए बल्लेबाज वैभव होंगे, क्या बड़ी हिट लगा पाएंगे अपनी टीम के लिए। एकाएक बड़ी हिट आती है तो और भी मजा आएगा इस मुकाबले में। वापसी करेगी गांव देवी काकोले टीम और अच्छी गेंद वापसी करके देगी फिर से एक बार मुकाबले में मात्रेपाड़ा टीम को। बड़ा मुकाबला, ये देखिए अच्छी डिलीवरी पड़ने के बाद कांटा बदलती हुई बल्लेबाज को बीट किया। डॉट गेंद की समाप्ति। अब मुकाबले में मजबूती पा रही है टीम जय बोले मात्रेपाड़ा। 3 गेंदे 9 की आवश्यकता। पांच गेंदे हो चुके, पिछले ओवर की 2 गेंदे, आखिरी डॉट और ये 3 गेंदे, कुल मिला के 5 गेंदे और अब भी एक भी रन नहीं आया है। यॉर्कर का पैर सामने, बैक टू द बॉलर, रन आउट का मौका और एक बल्लेबाज आउट हो चुके बल्लेबाज वैभव। अब 2 गेंदे 9 रन।
7 गेंदे 9 की आवश्यकता थी, लगातार विकेटें आ रही है, एक भी रन नहीं आ रहा है। 6 गेंदे हो चुकी है और अब यहां से 2 गेंदे बची है, 2 गेंदे 9 रन। ये मुकाबला जीत सकते थे गाउंडी काकोले टीम, लेकिन गलती की बल्लेबाज राम कोलेकर ने और अब ये मुकाबले में वापसी की है मात्रेपड़ा टीम। ये ताकत है इस टीम की, कभी भी हार मानते नहीं ये टीम। नए बल्लेबाज किरण, फुल टॉस गए, सामने लॉब किया, खिलाड़ी है मौजूद, रन मिला 1, यहां से और एक रन आउट की विकेट। अब मुकाबला एक तरफा होता है क्योंकि एक गेंद जीत के लिए 8 की आवश्यकता। चलिए आखिरी गेंद, 8 की आवश्यकता। अगला मुकाबला कोलेगांव बनाम मोटी देसे के बीच में मुकाबला जीता टीम स्वर्गीय राम मात्र प्रतिष्ठान। जय बोले।